आज आपण पास्ता कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। चिरलेला कांदा, वाटाणा, गाजर, कोथिंबीर, टोमॅटो आणि पास्ता मसाला हे सगळं आपण साहित्य बारीक चिरून घेतलंय। तुम्ही ह्याऐवजी तुमच्या घरात जर ढोबळी मिरची असेल किंवा परसबी असेल, जर ती तुमची मुलं आवडीने खात असतील तर तुम्ही ती सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। गोडा मसाला, हळद, मिरची पावडर आणि धनिया पावडर, पास्ता घेतलेला आहे आपण अशा पद्धतीचा, आणि मीठ हे असा घेतलेला आहे। ह्यामध्ये वेगवेगळे आकार येतात, तुम्ही त्या प्रमाणे पण सुद्धा घेऊ शकता। आता आपण पहिले पास्ता शिजवून घेऊया। त्यासाठी मी गरम पाणी उकळायला ठेवलं होतं 1 तांब्या। आपण ते पाणी आता उकळी आलेली आहे त्याला, त्यामध्ये 1 टिपका फक्त तेल टाकायचं आहे की जेणेकरून जो आपण पास्ता ह्यात शिजायला लावणार आहे तो एकमेकाला चिटकायला नको। आता हा 10 मिनिटं शिजवून घेऊया आणि जोपर्यंत आपला पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण भाज्या परतून। आता आपली कढई व्यवस्थित गरम झाली आहे, आपण त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू। हा बारीक चिरलेला कांदा आता आपण तेलामध्ये परतून घेऊया। पूर्ण ब्राऊन नाही करायचा, तो फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता आपला कांदा बऱ्यापैकी शिजला आहे। आता आपण त्यामध्ये जे आपल्या भाज्या होत्या त्या ॲड करू। गाजर, वाटाणा आणि कोथिंबीर आता आपण हे याच्यामध्ये ॲड करू। आता ह्या भाज्या आपण 2 मिनिटं परतून घेऊया। ह्या भाज्या आपण सगळ्या टाकल्यात, ह्या एकदम परतून घ्यायच्या एकदा। काय होतं, पास्ता हे मुलांच्या आवडीची रेसिपी आजकाल, तर ती तुम्ही जराशी गरमागरम बाहेर पाऊस पडत असताना करून दिली तर मुलं आवडीने खातात आणि त्या बहाण्याने ह्या सर्व भाज्याही त्यांच्या पोटात जातात। ते त्या पास्ताच्या नादामध्ये ते ह्या भाज्यांचा विचार करत नाही, ते खात राहतात। त्यामुळे तुम्ही त्यामध्ये तुम्हाला हवे त्या भाज्या यूज करू शकता। आता आपण हळद टाकणार अर्धा चमचा, धनिया पावडर अर्धा चमचा, गोडा मसाला, तिखट कसं मुलं खाणारे त्या हिशोबाने तर अर्धा चमचाच मी घेतलेला आहे, तुम्ही त्या हिशोबाने टाकू शकता। पास्ता मसाला 1 पॅकेट घ्यायचं आहे आपण 5 वालं, ते कुठल्याही बाजारामध्ये कुठल्याही दुकानात अवेलेबल आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण मीठ कमी प्रमाणात टाकायचं। हे मसाले आपण 2 मिनिटं सगळे परतून घ्यायचे। तुम्ही ह्यामध्ये लसूण सुद्धा कापून ॲड करू शकता। आता आपला पास्ता व्यवस्थित शिजलेला आहे, आता आपण तो काढून घेऊया। आपल्या ह्या भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। आपण आता त्यात जो पास्ता आपण शिजवून घेतला होता, शिजवायचं म्हणजे तो किती फक्त 5 ते 7 मिनिटं आपण त्याला एक वाफ काढून घेतली आहे। बघा किती व्यवस्थित वेगवेगळा निघतो। जर तुम्ही तेल नाही ॲड केलं तर ते व्यवस्थित, आता हा व्यवस्थित ह्या भाज्यांमध्ये परतून घ्यायचा 2 मिनिटं। तुम्ही ना लसूण सोलून ह्यामध्ये बारीक चिरून टाकला ना तो खूप छान लागतो आणि मुलं तो खातात, कारण की लसूण हा शरीरातील आपल्या रक्त पातळ करण्याचं काम करतो। त्यामुळे जेवढा लसूण पोटात जाईल तो चांगला असतो। अशा प्रकारे आपला गरमागरम पास्ता खाण्यासाठी तयार आहे। बाहेर मस्त थंडगार वातावरण आहे, पाऊस पडतोय, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही घरात गरमागरम पास्ता केला की मुलं आवडीने खातील।